आता दिसतं IFF मध्ये इनवॉइस फर्निशिंग फॅसिलिटी ऑप्शनल. आता हे फेब्रुवारीचं आहे, हे बघा, हे मी जानेवारीमध्ये काढेन असं आलं. आता या केसमध्ये जानेवारीमध्ये आउटवर्ड सप्लाय केला, टू बी दिसतोय, टू ए दिसतोय, इनवर्ड सप्लाय रिफ्लेक्ट होईल. म्हणजे गव्हर्नमेंटला माहिती आहे की ITC किती या व्यक्तीचा. आउटवर्ड सप्लाय माहिती आहे? नाही माहिती. ह्यांनी स्वतःहून कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला किती कॅश भरायला येईल, आणि ती कॅश त्यांनी 25 फेब्रुवारीपर्यंत भरायची आहे. सेम 25 मार्च, आणि मार्च संपला का मग ज्यांचा रिटर्न क्वार्टरली आहे, ज्यांचा रिटर्न क्वार्टरली आहे त्यांना काय केलं आहे गव्हर्नमेंटनी, हे दोन त्याच्यामध्ये 22 आणि 24 दोन टप्पे केले. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे रिटर्न मंथली त्यांना 20 तारीख आहे, पण क्वार्टरलीमध्ये असं केलं की अर्ध्या स्टेटला 22 तारीख रिटर्न फाईल करायची, आणि अर्ध्या स्टेटला 24 तारीख. काही स्टेटला दिली 20 केली, हे 24ला फाईल करणार, हे 22ला करणार, आणि मंथलीवाले 20 तारखेला करणार, असं केलेलं आहे. म्हणजे पोर्टलला जास्त एकाच वेळेस टॅक्सवर येऊ नये म्हणून या प्रकारे त्यांनी योजना केलेली आहे. तर मी जसं बघताय आता इकडे हे जानेवारीचं काढलं मी. कधी जानेवारीचं भरणार? 13 फेब्रुवारीपर्यंत काय करायचं आहे, 11 तारखेपर्यंत GSR 1 आहे, 13पर्यंत काय IFF साठी दिलेलं आहे ऑप्शन. आता जर का इकडे त्यांनी इनवॉइस अपलोड नाही केले 13पर्यंत, 14ला करता येत नाही, हा ऑप्शन एक्सपायर होतो, संपला, कारण की ऑप्शनल आहे. फेब्रुवारी काढला इकडे, इथे बघा ड्यू डेट नाही आहे, एंड डेट आहे, एंड डेट. या डेट नंतर इनवॉइस पुढच्या महिन्यात टाका आता, आणि जेव्हा तिसरा महिना काढू इथे मार्च, आता इथे काय होईल, ॲक्च्युअलमध्ये गव्हर्नमेंटला रिपोर्ट होईल टॅक्सपेअर कडनं जानेवारीचे इनवॉइस किती, फेब्रुवारीचे किती, मार्चचे किती. जर तुम्ही याची स्क्रुटिनी करत असाल तर तुमच्याकडे आता डेटा आलेला आहे आउटवर्डचा, आणि टू बीमध्ये इनवर्डचा पण आहे. बघा किती कॅश भरायला पाहिजे होती, पहिल्या महिन्यात जमा तेवढी केली आहे का, दुसऱ्या महिन्यात तेवढी जमा केली आहे का, तिसऱ्या महिन्यात जेवढी अमाऊंट भरायला पाहिजे तेवढी भरली आहे का. जेव्हा तिसऱ्या महिन्यात तो GSR 3B भरतो तेव्हा याच्यामध्ये जे GSR 1ला दिलेले इनवॉइस आहेत ऑटो पॉप्युलेट इथे होतील, सर्व ITC आहे तो याच्यात येईल 3Bमध्ये. पहिल्या 2 महिन्यात जे IFF नाही, आता याच्यामध्ये कसं होतं, त्यांनी रूलमध्ये दिलं आहे, असं रूलमध्ये दिलं आहे की जर तुम्ही 10 इनवॉइस माझे आहेत, पहिल्या महिन्यात 3 इनवॉइस आहेत, दुसऱ्या महिन्यात 2 इनवॉइस आहेत, तर ते GSR 1ला परत टाकायची गरज नाही. जे मार्चचे आहेत तेवढे GSR 1ला टाका. दोनदा माहिती का देऊ मी, टॅक्सपेअरला गव्हर्नमेंटला त्रास द्यायची काही इच्छा नाही आहे, की तुम्ही जी माहिती दिलेली एकदा ती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ना. IFF मध्ये 2 इनवॉइस मी दिले, इनवॉइस नंबर 1 दिला, इनवॉइस नंबर 2 दिला, इनवॉइस नंबर 3, 4, 5 दुसऱ्या महिन्यात दिले, आणि इनवॉइस नंबर मग 6, 7, 8, 9, 10 जे काय तिसरा मी जेव्हा हा GSR 1 भरीन त्यात ते टाकेन. असं आहे, 10 इनवॉइस गव्हर्नमेंटला पोहोचल्याची कारण आहे. एकदा मी जे कम्युनिकेट केलं आहे ते परत कम्युनिकेट काय करायचं GSR 1ला. IFF म्हणजे काय, एक मिनी फॉर्म ऑफ GSR 1 आहे, पण तो ऑप्शनल आहे. जरी तुम्ही टाकला तर रिसिपियंटला ITC मिळेल, नाही टाकला तर नाही मिळणार. मग जर मी IFF पण ते नाही दाखवलं तर मला GSR 1ला दाखवायचं आहे. IFF नाही दाखवलं तर GSR 1ला दाखवीन, पण IFF ला दाखवलं तर GSR 1ला मग दाखवणार नाही. जे इनवॉइस मी ऑलरेडी IFF ला रिपोर्ट केले ते GSR 1ला रिपोर्ट नाही करणार.
नाही, तुम्ही जेव्हा इकडे ही समरी बघता, ही जी समरी बघता इकडे, ही जी अमाऊंट येते, ही अमाऊंट इथे येईल. ही अमाऊंट माझी टोटल जी आली ही कशी आली? जानेवारीचा IFF, फेब्रुवारीचा IFF आणि मार्चचा GSR 1 मिळून आलेली आहे. मग तुम्ही बघाल की जानेवारीची लायबिलिटी किती भरायला पाहिजे, ITC मध्ये समोर ठेवाल आणि बघाल की डिफरन्शियल त्यांनी कॅश पे केली होती की नव्हती, जमा केली होती की नव्हती. जशी कॅश जमा होते, इकडे तुम्ही लेजरला जाल, कॅश लेजरला जाल, इथे कॅश लेजरला जे आपण पिरियड देऊ, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, आता जानेवारीची लायबिलिटी मी कधी भरणार? फेब्रुवारीमध्ये, बरोबर ना? फेब्रुवारी 25, फेब्रुवारी 1 ते एप्रिल या पिरियडमध्ये इथे कळतं किती कॅश जमा केली होती. टाइम डिपॉझिट दिसतं इकडे की अमाऊंट डिपॉझिट किती केली होती, म्हणजे त्या त्या डेटला किती कॅश जमा झाली आणि ती युटिलाइज केली गेली हे दिसतं. हे लेजर काढून त्याची लायबिलिटी किती होती, ITC किती होता आणि त्यांनी कॅश जमा प्रॉपर केले की नाही केले, आणि मग ही जमा झाली. फक्त ॲक्च्युली सेटअप कधी होतो? ज्यावेळेस रिटर्न फाईल होईल याचा, तेव्हा अमाऊंट सेटअप होईल. अमाऊंट 0 झाली, तर मी भरला. जसं मी कॅश जमा करून ठेवतो, थ्रीबी नाही भरत तोपर्यंत युटिलाइज नाही होत. थ्रीबीमध्ये काय होतं? क्रेडिट असेल ते क्रेडिटचा क्लेमही होतो आणि मग तो युटिलाइज पण होतो. आता याचं बघा, जुलैचं थ्रीबी फाईल करायचं. ओके, आता मी जेव्हा थ्रीबी याचा काढीन, जुलैचा 1 फाईल केलाय, थ्रीबी जेव्हा काढतो, ही GSR 1 मधली लायबिलिटी ऑटो पॉप्युलेट झाली. आणि खाली बघा इकडे पेमेंट ऑफ टॅक्स व्हायचं आहे अजून, जेव्हा करीन तेव्हा येईल पेमेंट ऑफ टॅक्स. याला जेव्हा क्लिक करतो, आता इथे किती ITC आहे हा दिसतो ना ITC. आता ज्या वेळेस मी याला प्रोसीड टू पेमेंट करीन तेव्हा इथे बघा ही ती अमाऊंट दिसते, ती आली इकडे. क्रेडिट लेजर बॅलन्स, अगोदरचा बॅलन्स काय असेल क्रेडिट लेजरला तो प्लस इन्क्लुडिंग करंट मंथ बॅलन्स ही अमाऊंट दाखवली जाते. अगोदरची माझी ऑलरेडी क्लेम झालेली आहे, ती कुठे आहे? क्रेडिट लेजरला गेली आहे. आणि ह्या महिन्याचा बॅलन्स ॲड करून किती होते हे दिसेल. आणि ज्या वेळेस मी इकडे मेक पेमेंट करतो, आता माझ्याकडे सफिशियंट काय क्रेडिट नाही आहे,
तर इथे कॅश मला भरायला लागेल तो, आणि ती भरल्यानंतर मग नेक्स्ट टाइम काय होईल, मला मेसेज असा येईल की तुम्ही क्रेडिट जे आहे ते तुम्हाला जमा करायचं आहे प्लस युटिलाइज करायचं आहे, कॅश पण युटिलाइज करायचे, तुम्ही या करायला तयार आहात का? यस. आणि एकदा यस केलं का अंडू होणार नाही. म्हणजे माझ्याकडनं या प्रकारे मेसेज दाखवून ॲक्सेप्टन्स घेतला जातो. म्हणजे इथे काय होईल, हे जी अमाऊंट दिसते 636 टोटल ही 1272, हे क्रेडिट पहिले मी जमा, म्हणजे हे क्रेडिट मी क्लेम करतोय याकरता माझा एक यस आहे. आणि दुसरं, ते लायबिलिटीच्या जागेत युटिलाइज करा, कॅश पण युटिलाइज करा, या 3चा आन्सर मी यस देतो, तेव्हा लायबिलिटीच्या अगेन्स्ट क्रेडिट जमा होणं, सेटअप होणं, कॅश जमा झाले ती सेटअप होणं, हे सगळं होतं. आणि ते झाल्यानंतर मग काय होईल, नेक्स्ट टाइम मी जे जमा केलं आहे ते सगळं इकडे माझ्या लेजरला, कॅश लेजरला, लायबिलिटी रजिस्टरला, हे सगळे लायबिलिटी मी तिकडे ॲक्सेप्ट करतोय ती पण त्यात जाते लायबिलिटीच्या रजिस्टरला. म्हणजे मग एक पर्टिक्युलर मंथला ह्या डेटला किती लायबिलिटी मी सेल परचेस म्हणून डिक्लेअर केले हे तिथे रेकॉर्ड होतं, किती ITC क्लेम केला, युटिलाइज केला, कॅश युटिलाइज केली, जे 3B येतं. रिटर्नला मी क्लिक केलं इकडे, असं मी कुठल्याही महिन्याचं जे काय काढीन, आता जूनचं फाईल करून झालंय, इथे खाली बघा पेमेंट ऑफ टॅक्स आलं, म्हणजे इथे लायबिलिटी किती होती हे दिसतं, IGST किती होती, CGST किती होती, ही काय केलं आहे, सेल परचेस लायबिलिटी आहे, त्याच्या अगेन्स्ट ITC किती आला, कॅश किती भरायला लागली, पेड इन कॅश किती आहे हे दिसतं. मग हे जे आकडे दिसतात तुम्हाला, हे 3 आकडे, हे 3 आकडे आणि हे 2 आकडे, हे 8 आकडे जे आहेत, हेच 8 आकडे तुम्हाला इकडे या कॅश लेजर, लायबिलिटी रजिस्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्रेडिट याला दिसतं. आलं लक्षात? आता हे मंथली आहे, ज्यांचं क्वार्टरली आहे त्यांच्या तुम्हाला IFF प्रमाणे किती त्याने लायबिलिटी दाखवली, किती अमाऊंट गेली. IFF मध्ये लायबिलिटी डिक्लेअर होत नाही, फक्त तो काय करतो, ITC पास ऑन करतो. जे सर 3B भरेल, 1 भरेल, हे 3Bत नाही जातं, हे 1 मधनं जात नाही, IFF मधनं जात नाही, 3Bत सांगतो हा माझी लायबिलिटी आहे, तेव्हा ती कुठे जाईल, लायबिलिटी रजिस्टरला जाईल, ITC तिकडे जाईल. पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात काही दिसणार नाही इफेक्ट, फक्त कॅश जमा केले, कॅश दिसेल तुम्हाला जमा झाली. तिसऱ्या महिन्यामध्ये IFFच्या ज्यांनी घेतला त्यांनी तिसऱ्या महिन्यामध्ये याचा क्वार्टर रिटर्न असेल, तिसऱ्या महिन्यात तुम्हाला कळेल की लायबिलिटी किती घेतली, ITC किती अवेल केला, किती युटिलाइज केला, आणि कॅश जी जमा होती ती वापरली गेली. रिटर्न कसे भरले जातात हे जर माहिती नसेल तर मग स्क्रुटिनी करताना प्रॉब्लेम येणार. एखादा अभिनेता एखादा सिनेमा करतो ना, त्याला जे कॅरेक्टर करायचे आहे त्या लोक जाऊन जगणं बघतो. तो गरीब माणूस आहे तर त्यावर जाऊन राहतो काही दिवस. किंवा गरीब माणूस जगणं कसं असतं, ही दुःख कशी असतात, तर त्याला ते व्यक्त करता येईल ना. जर असा इथे स्क्रीन येते GSR 1ची 3Bची, त्यात काय भरलं जातं हे तुम्ही जर अनुभव नसेल केलं किंवा त्याचा अभ्यास नाही केला तर तुम्हाला स्क्रुटिनी करता येणार. म्हणून मी हे अनेक वेळा दाखवलं आहे, बऱ्याच वेळा दाखवलं की इथे असं येतं, या प्रकारे येतं.
पहिल्या लॉमध्ये जीएसटीआर 1 किंवा 3B क्वार्टरली करण्याची तरतूदच नव्हती. ओके, मंथलीच करायचं होतं. याला क्लिक केलं इकडे, याला मी राईट क्लिक केली, ओपन लिंक इन न्यू टॅब. बघा नोटिफिकेशन नंबर 45/2019. हे बघा, रिटर्न गव्हर्नमेंटने क्वार्टरली कसं काय केलं? क्वार्टरली करा, तरतूदच नाही आहे क्वार्टरलीची. इन एक्झरसाइज ऑफ पॉवर कन्फर्म बाय सेक्शन 148. 148 मध्ये काय पॉवर आहे गव्हर्नमेंटकडे? 148 केव्हा वापरला जातो? जेव्हा कधी कुठे काय प्रोसिजर करायची आहे गव्हर्नमेंटला आणि तशी तरतूदच नाही आहे. certain consideration person and a special procedure to be followed. हां 168 ला काय म्हणता? तर याप्रमाणे त्यांनी काय केलं, स्पेशल प्रोसिजर दिली की ज्यांचा टर्नओव्हर अप टू 1.5 करोड आहे त्यांनी रिटर्न क्वार्टरली भरा, जीएसटीआर 1 क्वार्टरली भरा. आणि बघा ज्या प्रकारे पोर्टल चालत होतं, ज्या प्रकारे जीएसटी लॉ हळूहळू लंगडत पुढे सरकत होता, त्यात असंतोष निर्माण होणे टॅक्सपेअरचा. म्हणून गव्हर्नमेंटने घ्या बाबा क्वार्टरली घ्या असं आहे. त्यातनं हे आलेलं आहे, हे दिलं. याला राईट क्लिक केली, ओपन लिंक इन न्यू टॅब. या प्रकारे हे केलं. आता हे तुम्ही बघताय, हे ज्या वेळेला त्यांनी पुढे जाऊन लॉ अमेंड केला, नंतर ह्या गोष्टी बदलल्या. URMP स्कीमसाठी लॉ अमेंड करणं गरजेचं आहे. हे जी नवीन आहे न्यू क्वार्टरली रिटर्न, याचं हे 8.4 दाखवलं तुम्हाला. यात कसं केलं बघा, 39.7 मध्ये मग प्रोव्हिजो टाकला, प्रोव्हिजो टाकून मग त्यांनी त्याप्रमाणे दिलं. हे लक्षात घ्या. जे सेक्शन बनवले होते ते जीएसटीआर 1, 2, मग 1A, 2A, 2B, 3 अशा 3Bचा विषयच नव्हता पहिले, त्याप्रमाणे बनले होते. आणि मग टायमिंग 3B आणला की चला 2 महिन्याकरता, जुलै ऑगस्ट करता 3B आम्ही देतोय. सप्टेंबरपासून मग ते 1, 2, 3 चालू होईल. पण ते कधी चालू झालंच नाही आणि मग 3B कायमचाच आपला परमनंटच रिटर्न झाला. मग त्यातून तुम्ही बघाल की जर का मी हे लिंक दिले, ओल्ड क्वार्टरली रिटर्न 45/2019 आणि न्यू क्वार्टरली रिटर्न दिलाय 8.4 विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2021, हे दिलं इकडे. आणि इथनंच त्यांनी मग 2B आलं, ऑटो पॉपरेट व्हायला लागलं, हळूहळू सगळं रेग्युलेट झालं प्रॉपरली रिटर्नच्या. हे पोर्टल प्रॉपर चालायला लागला, त्यांना काय पाहिजे अमेंडमेंट त्यांनी करून घेतल्या, पोर्टलला पण व्यवस्थित फंक्शन त्याचं झालं आणि मग सगळे व्यवस्थित चाललेलं आहे.
आता हा कालावधी तुमचं जर का इथल्या नोटीस पिरियड निघून गेला मग तुम्हाला ते काय बघायची गरज नाही, पण थोडी माहिती पाहिजे म्हणून ते सांगितलं. अदरवाईज अगोदर हे सगळ्या माहिती करून घेण्याची गरज होती, कारण 17, 18, 19चं काम करायचं होतं, नोटीस काढायचं काय करायचं होतं. पण ज्या काय नोटिसा काढल्या, ज्याची काय रिकव्हरी पुढे अजून काय चालू आहे, त्यात हा अभ्यास करायला लागेल ज्यांना हे काम करायला लागेल. कोण अपिलात गेलाय, काय गेलंय, त्याचंही काय वर्षाचं काम चालू आहे, मग त्याचा अभ्यास तो करायला लागेल. कारण ती स्क्रीन तुम्हाला वेगळ्या प्रकारे दिसते, स्क्रीन आतमध्ये वेगळ्या प्रकारे दिसते. तुम्ही बघितलं 17, 18, 18, 19ला GSTR 4 होता, CMP 08 1 एप्रिल 2019 पासून आला. त्याच प्रकारे हे बदल आहेत, त्याच प्रकारे रिटर्न तिकडे दिसणार आणि त्याच प्रकारे तिकडे लेजरला त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला अमाऊंट जमा होणार. तेव्हा तरतूद वेगळी होती, त्याप्रमाणे ते वेगळ्या प्रकारे भरलं गेलेलं असणार. आता याप्रमाणे त्यांनी जसं हे चेंज झालं, सेक्शन अमेंड केला आणि मग नोटिफिकेशन काढलं की आता अमेंड केलं सेक्शनप्रमाणे जो क्वार्टरली रिटर्न पहिले होता तसा नाही. आता IFF आम्ही इंट्रोड्यूस करतोय आणि पेमेंट हे मंथली करणं कंपल्सरी करतोय. म्हणजे ह्या डेटपासून त्यांनी ही नोटिफिकेशन काढून कधीपासून तर हे ॲप्लिकेबल झालं 1 जानेवारी 2021 पासून QRMP स्कीम आणली. म्हणजे इथे जेव्हा पहिल्यांदा आणला क्वार्टरली रिटर्न, हा जो आणला ऑक्टोबर 2019 सांगितलं त्यांनी की याचा रिटर्न क्वार्टरली करतोय आणि त्याप्रमाणे काय होतं 3 महिन्यांनी तुम्ही GSTR 1 भरा आणि 3 भरा आणि पेमेंट त्यात करा. पण ते काय गव्हर्नमेंटला लॉंग टर्ममध्ये परवडणारं नव्हतं, ते त्यावेळेची त्यांची मजबुरी होती, त्यांनी केलं आणि नंतर मग प्रॉपर फंक्शनिंग पोर्टल आणखीन लॉ करून त्यांनी आता 1 जानेवारी 2021 पासून रिटर्न जरी क्वार्टरली केला असला तरी पेमेंट मंथली केलं आहे आणि IFF मुळे काय झालं आहे, इनडायरेक्टली मंथलीच झालं आहे. B2C सप्लाय फक्त टाकायचा क्वार्टरलीमध्ये, B2B जर टाकायचं आहे त्याच्यामध्ये जास्त किचकट काम होतं. ते हा सगळा हिशोब ठेवा, सगळा एक्सेलला वर्किंग करा आणि ते टाका, खूप त्रासदायक होतं. ह्या मंथली केलं परवडतं, सगळे ते एकदाच टाकून घ्या ना. अर्धा हिशोब पहिले केला आहे मग परत तो हिशोब करा, म्हणजे एकदा मी करून झालं त्या 3ऱ्या महिन्यात परत बघा, अरे B2B टाकलं, B2C किती आहेत, मग ते परत घ्या. डबल काम करायला लागतं. काय जमा तेच आहे ना. मग एकदा का मी मंथली B2B बघितला, B2C बघितला, काय कॅश जमा केले, युटिलाइज केली, संपता ना, परत बघायची गरज नाही ना मला. पण गव्हर्नमेंट असे त्यांना सगळं द्यायला पण लागतं. छोटे टॅक्स पेअर आहेत, तुमचं क्वार्टरली पण दिलं आहे आम्ही, आणि मोठे टॅक्स म्हणतात तुम्ही त्यांना क्वार्टरली दिलं, तर आमचा इथे ITC अडतो. मग त्यांना IFF दिलं आहे, त्याला तुम्ही सांगा मग IFF मध्ये टाकायला. दोघांचं पण समाधान केलं. आता मग लोकांना मार्केटला सांगायला लागले, अरे ते म्हणतात की ते आपलं क्वार्टरली आहे पण ते आता सांगतात काय करायला लागेल आपल्याला. बोलो असं करायला लागेल. म्हटलं आता काम डबल होईल, म्हणजे रिटर्न फाईल करणारे लोक चार्जेस कमी नाही घेणार. आता तुम्ही मंथली कराल तोच चार्ज क्वार्टरली कराल तर उलटा चार्ज जास्त व्हायला पाहिजे, कारण काम किचकट होतंय. आणि हे आता जसं लागू झालं 1 जानेवारी 2021 पासून, म्हणजे हा पण कसं आहे, जसं म्हणजे कोविडचा काळ आला, मार्केट बदलत गेलं, इलाज नाही काय. महागाई वाढली, खर्च वाढला आणि लोकांनी तो ॲक्सेप्ट केलं. हे सगळं पुढे झालं व्यवस्थित. आता ह्या स्टेटला 22 तारीख आहे, एवढ्या स्टेटला 24 तारीख, हे 25 तारीख दिलेली आहे कॅश जमा करायला. PMT 06 मध्ये काय करा, जमा करा. कसं होतं की माझ्याकडे जेवढा टाईम परमिट करतो तेवढ्या वेळात तुम्हाला मी मॅक्झिमम सांगण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज QRMP स्कीम 2 तास 3 तास आपण समजून घेऊ शकतो. पण तुम्ही एखादा त्याचा असा प्रकारचा टॅक्स गुरूचा एक आर्टिकल वाचलं किंवा QRMP स्कीम टॅक्स गुरु तुम्ही सर्च केलं गुगलला, तर तुम्हाला एक चांगला त्यावरती माहिती मिळून जाईल. मी तुमचं जे फाउंडेशन आहे हे क्लिअर करून देतो, बाबा हे असं आहे, या प्रकारे काम चालतंय.
आता ज्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांनी आणखीन अभ्यास करून त्यातले बारकावे समजून घेऊन ते केलं तर ते इझी जाईल. अरुण 61 एकदा वाचायला तर बऱ्याच गोष्टी कळतील. हे कोणासाठी आहे, जर 5 करोडच्या वरती त्याला टर्नओव्हर गेला तर तो ऑप्ट आउट होणार ऑटोमॅटिकली क्वार्टरली मध्ये. जे पहिले लिमिट 1.5 करोड होतं ते त्यांनी 5 करोड केलं, पण QRMP स्कीममध्ये हे दिलं की आता 5 करोडपर्यंत क्वार्टरली, पण पेमेंट मंथली करा. हे लोक ॲक्च्युली असे खुश व्हायला पाहिजे अशा प्रकारे ते आणतात. बघा आता आम्ही 5 करोडपर्यंत क्वार्टरली करतोय, पण ॲक्च्युली ती खुशी खोटी आहे. आता त्यांनी परत सर्क्युलर काढलं. मी बघा सर्क्युलर काढून बघा किती मोठं सर्क्युलर आहे. QRMP स्कीम कशा प्रकारे असेल. एकशे 43 हे सगळं एक्झाम्पल सहित त्यानं दिलेलं आहे सगळं. हे बाकीचे रूल आहेत ते सगळे दिले तिकडे. या रूलप्रमाणे काय करायचं, PDF डिडक्टर, ISD, NRTP, तुम्हाला सेक्शन 46 माहिती आहे. ओके. आणि जो GSTR 9 आहे, GSTR 9 आता 41 पण बघितला आपण. जो GSTR 9 आहे त्याचा मी वेगळा घेणार आहे. GSTR 9 मध्ये काय काय कॉलम आहेत ते मी वेगळे घेणार आहे.
इलेक्शन कॅन्सल झालं, कधी भरायचा? इट इज मॅन्डेटरी टू फाईल GSR 10 फॉर द टॅक्सपेअर हू आर रिक्वायर्ड टू फर्निश रिटर्न अंडर सेक्शन 39 वन्स रजिस्ट्रेशन हॅज बीन कॅन्सल. आता जे GSR 1 3B भरतात रेग्युलर टॅक्सपेअर आहे. 39 कोण आहे? रेग्युलर टॅक्सपेअर आहे, कंपोजिशन डिलर नाही आहे. त्यांच्याकरता हा GSR 10 भरायचा आहे, नंबर कॅन्सल झाल्यानंतर. आणि ह्याच्यामध्ये माहिती काय द्यायची आहे? गुड्स डिटेल विथ इनवॉइस, गुड्स डिटेल विदाउट इनवॉइसेस. आता हे जे गुड्स आहेत त्यांनी इनवॉइस देऊन गुड्स घेतले होते, हे त्याच्या स्टॉकमध्ये आहेत. आता जर नंबर कॅन्सल केला आणि स्टॉकमध्ये जे इनपुट आहे कॅपिटल गुड्स आहेत, तिकडे हे दिलेलं आहे, नंबर जर कॅन्सल केला जात असेल तर स्टॉकमध्ये जे गुड्स आहेत ते डीम टू बी सप्लाय असं आहे. म्हणजे तो सप्लाय झाला आहे मानला जाईल आणि त्याच्यावरची जी काय अमाऊंट आहे लायबिलिटीची ती टॅक्सपेअर देणं लागतो. ज्यावेळेस बिझनेस बंद करतोय मी, जो माल स्टॉकमध्ये मी 50% डिस्काउंट देऊन काढून टाकलेला स्टॉक संपला आहे. पण गव्हर्नमेंटला काय माहिती आहे की तुम्ही कशा प्रकारे गुड्स परचेस करत होते. हे दर महिन्याला काय ना काय स्टॉकमध्ये गुड्स असतातच ना. मग एखाद्या माणूसच्या दुकान बंद करतो आणि नंबर कॅन्सल करतो किंवा त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिटच्या खाली आला म्हणून तो नंबर कॅन्सल करतो, तरतूद लागू होत नाही म्हणून कॅन्सल करतो. किंवा ज्यांनी नंबर व्हॉलंटरीली घेतला होता त्याला आता गरज नाही नंबरची म्हणून नंबर कॅन्सल करतो. या केसमध्ये जर स्टॉकमध्ये गुड्स होते तर त्याने जेव्हा परचेस केले, आता कसे अगोदरचे मी गुड्स सेल करतो, टॅक्स भरताना कसं होतं, मी जुलैचा टॅक्स भरतो. कधी भरतो? ऑगस्टमध्ये. ओके. पण इकडे मी जेवढे गुड्स परचेस केलेत अगोदरच्या कालावधीमध्ये अप टू ऑगस्टपर्यंत, समजा मी 20 ऑगस्टला GSR 3B भरत असेल, ओके, तर मी जेवढं जुलैपर्यंत परचेस केलं सगळ्याचा ITC आला ना टूबीमध्ये. ऑगस्टचे जुलैचे गुड्स जे आहेत जे मी परचेस केलेत अगोदर परचेस केलेत सगळ्याचा ITC जमा माझ्याकडे. गव्हर्नमेंट असं बोलत नाही की तुम्ही आयटम ए जो आहे हा विका, आउटपुट टॅक्स कलेक्ट करा आणि मगच तुम्ही आयटम एचा ITC घ्या, असं बोलत नाही ना. माझ्याकडे आयटम B पण आहे, आयटम C पण आहे, जे विकलेलं नाही आहेत मी त्याचा ITC पण घेतो की नाही. आणि नंबर बंद केला तर माझ्याकडे B आणि C ज्याचा ITC घेतला तो विकलाय का नाही विकला ना. आणि यापुढे मी जेव्हा विकीन तेव्हा माझा नंबर कॅन्सल झालेला असेल, पण मी ITC घेऊन मोकळा झालोय B आणि C चा. असं आहे. मग तुम्ही B आणि C विकला की नाही विकलाय गव्हर्नमेंटला माहिती नाही आहे. GSR 10 त्यांनी का दिला आहे की तुम्ही डिक्लेरेशन द्या की तुमच्याकडे स्टॉकमध्ये काय गुड्स आहे. डिक्लेरेशन द्या तिकडे की तुमच्याकडे स्टॉकमध्ये काय आहे. हा जो फाईल रिटर्न आहे ह्यात हे दाखवायचे की माझ्याकडे स्टॉकमध्ये काय आहे का. मी सांगेन काय नाही आहे म्हणजे मी काही देणं लागत नाही, माझ्याकडून मी डिक्लेअर केलं, काम संपलं. आता स्क्रुटिनीमध्ये जर गव्हर्नमेंटला कळलं पुणे डिपार्टमेंटला की अरे ह्यांनी चुकीची लायबिलिटी दाखवली, याच्याकडे जेवढं यांनी परचेस केलं आहे तेवढा यांनी सेल दाखवलेलं नाही आहे, मग ते बर्डन ऑफ प्रूफ डिपार्टमेंटवरती आहे. पण ह्याला जबाबदारी दिली, नंबर कॅन्सल केला आहे, स्टॉक डिक्लेअर कर. नंबर जेव्हा कॅन्सलचं ॲप्लिकेशन करतो त्या कुठला फॉर्म आहे?
हा जेव्हा दिला जाईल यात पण बघा रिझन फॉर कॅन्सलेशन आणि इथे पण बघा खाली दिलंय हे डिक्लेअर करायचं आहे स्टॉक आणि हे डिक्लेअर करायचं कारण की कॅन्सलेशनचा इफेक्ट काय होतो की जर जे स्टॉकमध्ये गुड्स आहेत त्यावर टॅक्स देणं आहे ना मग डिक्लेअर करा तुम्ही काय ते हे यात पण दिलं आहे प्लस हंड्रेडमध्ये पण दिलं आहे आणि एखादा नवीन नंबर घेतो आणि त्याकडे स्टॉकमध्ये गुड्स असतील तर त्याचा पण त्यांना ITC अवेल करायला दिला जातो हे सेक्शन 18(1) मध्ये आहे पुढे घे त्या सांगेन मी अवेलमेंट ऑफ ITC तसं इकडे तुम्ही नंबर घेतलेला आहे ITC घेतलेला आहे आणि नंबर कॅन्सल केला किंवा कंपोजिशनला गेला तर मग जो ITC युटिलाइज केला आहे त्याच्या अगेन्स्ट लायबिलिटी द्यायला लागते आणि त्यासाठी मग हे माहिती दिलेली भरायला अमाऊंट ऑफ टॅक्स पेबल इन रिस्पेक्ट ऑफ हे द्या इकडे आता इथे टॅक्स पेअर हे काहीच नाही आहे माझ्याकडे हे सांगतात प्लस फायनल लेटरमध्ये पण तेच काही नाही आहे माझ्याकडे संपला विषय हां नाही एक मिनिट आता इथे 45 मध्ये विदिन 3 months कशामध्ये 45 मध्ये 10 मध्ये हां हां 3 केस काय काय अशा प्रोविजन आहेत की जिकडे ठराविक अमाऊंटच्या वरती अमाऊंट असेल तर मग सेल सर्टिफिकेट लागतं असे पण इथे काय मला हे संदर्भ लागत नाही आहे हे फक्त डिक्लेअर केलं आहे इनवॉइस वाईज इन केस यू वॉन्ट टू अपडेट डिटेल एवढंच दिलं आहे यात सरळ माहिती असते आपण जो लॉ वाचतो तीच माहिती यात सरळ असते की कोणाला करायचं आहे हे हां 3 महिन्यात नाही नाही ते ह्यात लायबिलिटी असेल पेमेंट करायचं आहे ना हां हे सगळं बघा तुम्ही यात दिलं आहे विदाउट डिस्चार्जिंग फुल लायबिलिटी
येस यू कॅनॉट फाईल फॉर्म GSR-10 विदाउट डिस्चार्जिंग फुल लायबिलिटीज. मी डिक्लेअर केलं तिकडे लायबिलिटी आहे ते भरायला लागेल ना ती लायबिलिटी. कंपोजिशनवाल्यानं ITC ते घेतच नाहीत ना. त्याला 1% जमा करायचं होतं. नाही पण कसं होतं बघा, प्रॉब्लेम केव्हा आहे मी तुम्हाला सांगितलं काय. आता समजा एखाद्याकडे ॲग्रिगेट टर्नओव्हर कमीच आहे, त्याला काय प्रोविजन लागूच नाही आहे, 40 लाखाच्या आत त्याचा टर्नओव्हर आहे, त्याला 1% भरायची प्रोविजन लागू होईल का? तेवढून त्याने नंबर घेतला 1% भरेल तो. गव्हर्नमेंटला फुकटची मिळतात ना 1%. तो अनरजिस्टर आहे तरी ITC मिळणार नाही, रजिस्टर आहे कंपोजिशनमध्ये तरी ITC मिळणार नाही. पण त्याला सेक्शन 22(1) ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड होत नसताना पण त्याला काहीतरी धंदा वाढेल म्हणून तो नंबर घेत असेल तर त्याला काय होईल, गव्हर्नमेंट 1% बोनस मिळतो. आता जर त्यांनी नंबर कॅन्सल केला त्याने काय फरक पडणार आहे? हां नाही पण स्टॉक का दाखवून त्याला ITC त्याने घेतला नाही ना. बघा कसं होतं, माझा रेग्युलर नंबर आहे, याच्यामध्ये मी जे काही वस्तू घेतल्यात याचा ITC जमा झालेला आहे, पण त्या वस्तू विकून मला आउटपुट टॅक्स द्यायचा आहे म्हणून मला ITC दिलेला आहे. असं आहे ना, याला ITCचा जर क्लेमच नाही आहे त्यामुळे त्याच्याकरता फायनल रिटर्न लागू होत नाही कंपोजिशनसाठी. काही नाही ना त्याला. ज्याला 40 लाखाच्या वर टर्नओव्हर आहे त्याला 1% जमा केलाच पाहिजे. मग त्याच्यावरती कारवाई होईलच की तुम्ही नंबर जमा नाही केला तुमची लायबिलिटी तर बनणारच आहे. याचा बिझनेस मोठा आहे त्याला तर द्यायलाच लागेल, पण याचा बिझनेस छोटा आहे त्या बाबतीत काय होईल, गव्हर्नमेंट 1% मिळतो तो बोनस मिळतो. हो कशासाठी? मध्ये जे गुड्स आहेत ना इनवॉइस नाही आहे, हां हां क्लिअर करायचं ना त्याला स्टॉक कुठून आहे त्यासाठी मग CA सर्टिफिकेट बघून तुम्हाला सांगतोय. हो नाही त्यांनी बघा, त्यांनी जे काय तुम्ही जे बोलताय ना ते त्याला ITC अवेल करायचं आहे, सेक्शन 18 अवेल करायचं आहे त्याविषयी असेल. फायनल रिटर्नबद्दल आहे का? फायनल रिटर्नबद्दल आपला विषय चालला आहे. फायनल रिटर्नमध्ये काय गरज आहे CA सर्टिफिकेटची ते तुम्ही सर्च करा. त्यांनी त्या हेल्पसममध्ये दाखवल्यामुळे काय झालं ते गोंधळ झाला. इथे मी वाचते म्हणून कुठे काय GSR-10 मध्ये CA सर्टिफिकेट कुठे लागतं का लागतं? इकडे ITC ट्रान्सफर करायचं आहे. समजा एक कंपनी दुसऱ्या कंपनीने टेक ओव्हर केली त्यांना ITC ट्रान्सफर करायचं आहे. तुमची कंपनी बिझनेस मी घेतला म्हणजे प्रॉपर्टरशिप असो तो ट्रान्सफर करायचा आहे, तर तिकडे बाबा किती याचा ॲक्च्युली स्टॉक आहे, ते नवीन नंबर घेतोय तर स्टॉकमध्ये गुड्स आहेत तर तिकडे काहीतरी बाबा हे चेक करण्याचं काम CAला द्या. पण आता माझ्याकडे स्टॉक आहे याची मी लायबिलिटी देतोय काय घेत नाही आहे, गव्हर्नमेंटला मी देतोय. तर ह्या केसमध्ये CA सर्टिफिकेशनसाठी ते कशाला सांगत असतील मला थोडं. त्यांनी तिकडे दिलं आहे त्यामुळे ते थोडं कन्फ्युजन झालं आपल्याला की त्यांनी दाखवलं हेल्पमध्ये तिकडे तो नंबर अपडेट करा हे दिले, त्यांनी तो ऑप्शन वेगळा दिला आहे नंबर अपडेट करा, पण तशी ते कुठे मला प्रोविजन वाटण्यामध्ये नाही आली. आपण जो सेक्शन इथे टाकला आहे किंवा त्याचा काय इथे रूल दिला आहे. हां हां तो घेईन सेक्शन मी घेईन ना त्यावेळेस तो घेईन त्यात आहे CA सर्टिफिकेट ते सांगेन मी. पण हा जो रूल 81 आहे, रूल 81 आणि सेक्शन याचा 45 यात कुठेतरी उल्लेख येईल ना CA सर्टिफिकेशनचा.
आणि रिटर्न यात एवढंच दिलंय. हा फर्निश करा. आणि सेक्शनला पण तेवढंच आहे. एक बघा, एक सेक्शन एक रूल आहे. आणि तिसरं आता इकडे आपण हा जेव्हा बघतोय, हा जो बघतोय इकडे, ह्यात कुठे दिले असेल, ह्यात काय असं कुठे दिलेलं दिसत नाही. हा हेअर बाय डिक्लेअर डायरेक्ट आहे. आणि हे कोणाला रिक्वायर्ड, हे इन्स्ट्रक्शन खाली दिल्यात, हे कोणाला रिक्वायर्ड नाही आहे. पर्सन पेईंग अंडर सेक्शन 10 रिक्वायर्ड नाही आहे, दिलेलं आहे. ते कोणाला लागू आहे ते तिकडे दिलंच आहे, त्यात ते इथेच नाहीत, हे इथेच नाही आहेत, हे लक्षात घ्या. काय होतं की एक सेक्शन, दुसरा रूल, आणि तिसरं हे फॉर्मच्या मधलं इन्स्ट्रक्शन, एवढंच मी वाचलं, प्लस हे पोर्टलला काय काम चालतं हे वाचलं, तर त्यातनं बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतात. पण केव्हा केव्हा असं कन्फ्युजन झालं तर मग थोडंसं अजून वाचायला लागतं. तुम्हाला एकदा सोर्स कळला त्याप्रमाणे तुम्हाला ती माहिती आणि हे बदल होत राहतात, त्यामुळे ते परत अमेंडमेंट बघायला लागतात, हे करावंच लागतं. थांबूया याचा काय.